विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झामसाठी इंग्रजी विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला हे प्रश्न जर 2 सेकंदात सोडवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. कारण येणाऱ्या एक्झाम कोणत्या आहेत तर टीईटी आहे, शिक्षक पात्रता परीक्षा आपण त्याला म्हणत असतो. तलाठी आहे, वनरक्षक आहे. तलाठीच्या जागा जवळपास बघा तुम्ही 6000 प्लस येणार आहेत आणि जवळपास महसूल विभागात 34,000 प्लस जागा रिक्त आहेत आणि वनरक्षकची ऍड येणार आहे. त्यामध्ये बी वनसेवक हा नवीन पद जे आहे तो बी येणार आहे. वनसेवक सोबतच वनरक्षकची ऍड येणार आहे लवकरच. विद्यार्थी मित्रांनो, दारूबंदी पोलीस 1232 जागा येणार आहेत, त्यापेक्षा जास्त येऊ शकतात. म्हणून तुम्हाला तयारी आतापासून करायची आहे. सरळ सेवेच्याही इतर पदांच्या जागा असतील, आरोग्य विभाग असेल, कोणतेही जिल्हा परिषद असतील, विविध प्रकारच्या जे जागा आहेत ते येणार आहेत. तर तुम्हाला जर तयारी करायची असेल इंग्रजी ग्रामरची, कारण एकमेव विषय असा आहे जो सर्व विद्यार्थ्यांना फसवतो. तुम्हाला हा फसवला नाही पाहिजे म्हणून हे प्रश्न आपण पाहणार आहोत. फक्त 2 सेकंदात कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा. 99% विद्यार्थी चुकतात, पण तुम्हाला या प्रश्नांची उत्तर सोडवता येतील. एकदा हा व्हिडिओ बघा. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा, मोठे मोठे प्रश्न राहतात परंतु सोडवायचं कसं 1 सेकंदात. पहिलाचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. काय म्हटलेला आहे? रीराइट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग द सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करून आपल्याला हा जे सेंटेन्स आहे परत बनवायचा आहे. तर कसं बनवणार विद्यार्थी मित्रांनो? बघा काय म्हटलेलं आहे. एवढं मोठं वाक्य वाचोस तर आपण हे इतकंच जरी वाचलं की सिंपल पास्ट सेंटेन्स बनवायचा आहे. सिंपल पास्टमध्ये सिंपल पास्टचा वापर काय राहते? वर्बचा सेकंड फॉर्म राहत असते. हे लक्षात ठेवा. वर्बचा सेकंड फॉर्म म्हटल्यावर काय? सिंपल पास्ट टेन्स. सिंपल गोष्ट आहे तर सिंपल पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो. आता बघा, एव्हरी मॉर्निंग शी लेज द चाइल्ड जेंटली ऑन द ग्रास. म्हणजेच प्रत्येक मॉर्निंगला ती त्याच्या बाळाला ग्रासवर ठेवते. म्हणजेच कुठं ठेवते तर गवतावर ठेवते. देन शी ले डाऊन बिसाइड हर, म्हणजे त्याच्या बाजूला ती जाऊन झोपते. हे बघा, या लेसचा अर्थ काय होते आणि या लेसचा अर्थ काय होते? इथं 2 शब्द दिलेले आहे. ओके, आता याचा अर्थ होते ठेवणे. आता आपल्याला ठेवणे होते तर याचा पहिल्यांदा आपल्याला वर्ब पाहायचा आहे. सेकंड वर्ब काय होते? याच्यातनी वर्ब कोणता आहे? हा आहे. ओके, वर्बचा सेकंड फॉर्म होते लेचा लेड होते, LAID लेड. ओके, आणि याचा काय होणार आहे तर लक्षात घ्या, याचा काय होणार आहे तर याचा ले होणार आहे. ले म्हणजे झोपणे, ठेवणे. ओके, आता आपल्याला चेक करायचं या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा आपल्याला लेड चेक करायचा आहे. लेट कुठं आहे? लेट कुठं आहे? तर चेक करा विद्यार्थी मित्रांनो. हा बघा, इथं ले दिलेलं आहे, चुकलेलं. ओके, इथं ID लागत नाही, हेही चुकलेलं आहे. 2 ऑप्शन तर तुम्ही 1 सेकंदात उडवले. पहिल्यांदा लेट पाहायचा आहे, चेक करा. ओके, दुसऱ्यांदा ले पाहायचा आहे. दुसऱ्यांदा काय पाहायचं? आपल्याला ले पाहायचं आहे. पहिल्यांदा इथं लेट दिलेला आहे, इथंही लेट दिलेला आहे, इथं ले दिलेला आहे, इथं लेट दिलेला आहे. तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं असेल? ऑप्शन क्रमांक बी. काही वाचलं का मी? कोणताही पर्याय नाही वाचला, पण 1 सेकंदात या प्रश्नाला आपण सहज सोडू शकतो. सहज तुमचा अभ्यास जर व्यवस्थित पद्धतीने झाला तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक बी दिलेला आहे. कसं शोधलं तर आपल्याला वर्बचा फॉर्म माहीत पाहिजे. वर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे काय होते? सिंपल पास्ट टेन्स. आपल्याला सिंपल पास्ट टेन्समध्ये बनवायचं होतं. तर याचं लेचं काय होईल? या लेसचं काय होईल? ले होईल, म्हणजे झोपली आहे की नाही. आणि या लेटचं काय होईल? लेडच होईल. ओके, या लेसचं लेड होईल. अशा पद्धतीने आपण सेकंड फॉर्म पाहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलेला बघा. रीराइट द फॉलोइंग सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे. कशा पद्धतीने लिहिणार? हु स्वीप्स दिस रोड. हु स्वीप्स दिस रोड्स. कोण हा रोड झाडला? ओके, तर मग झाडलेला आहे अशा पद्धतीत आपल्याला पाहिजे. तर मग आपण एक लक्षात घ्या की आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव किंवा हॅज प्लस V3 पाहिजे. एवढं जर चेक केलं आपण तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सहज चेक करता येते. इथं हॅज पाहिजे, हॅड नाही पाहिजे, म्हणजे हे ऑप्शन चुकलेलं आहे. हॅड पाहिजेत का? इथं नाही, हॅज पाहिजे. हॅव स्वीप झालं, हॅज स्वीप झालं, हे वर्बचा पहिला फॉर्मच आहे. हे पहिलेच फॉर्म आहेत म्हणून हे दोन्ही ऑप्शन चुकले. 1 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर सोडवलं आपण. हू हॅज स्वीप्ड
these roads. ओके, अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वनरक्षकची ऑफलाईन पद्धतीने तयारी करायची असेल किंवा मग राज्य उत्पादन शुल्क दारू उत्पादन म्हणजे दारू बंदीचे जे ऍड येणार आहे त्याची जर तयारी करायची असेल तर लेखी प्लस फिजिकलची तयारी करण्यासाठी कंबाईन बॅच आपल्याजवळ अवेलेबल आहे. दोन्ही पदाची तयारी तुम्ही एकाच बॅचमध्ये करू शकता. मग यामध्ये तुम्हाला 10 एप्रिल पासून बॅच सुरू होणार आहे. व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे दोन्ही बॅचची. महत्त्वाची गोष्ट काय, 1 वर्षात आपण तुम्हाला दोन्ही बॅचेस कव्हर करून देणार. लेखी प्लस फिजिकल सहित तुम्हाला भरपूर सराव पेपर आम्ही इथं सोडून घेणार आहोत. विषय कोणते कोणते शिकणार ऑफलाईन बॅचमध्ये, तर अंकगणित ट्रिक्सनुसार शिकणार. बुद्धिमत्ता आपण ट्रिक्सनुसार शिकणार. इंग्रजी व्याकरण तुम्ही बघितलं असेल आता कशा पद्धतीने आपण 2 सेकंदात प्रश्नाचे उत्तर सहज काढू शकतो त्या पद्धतीने शिकणार. मराठी व्याकरण बी आपण एकदम सिंपल साध्या भाषेत शिकणार आहोत. सोबत करंट अफेअर आणि जीकेस जे बी आहे, चालू घडामोडी असेल किंवा मग स्टॅटिक जीके असेल, एकदम सिंपल भाषेमध्ये आपण शिकणार आहोत. ज्या विद्यार्थ्याला ही बॅच घ्यायची आहे तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. 90 11 37 38 82. ऑफरमध्ये बॅच ही 1 वर्ष व्हॅलिडिटी सहित मिळणार आहे. जर तुम्ही लवकर ॲडमिशन नाही घेतली तर 6 महिनेच व्हॅलिडिटी मिळेल. सोबत फी सुद्धा तुम्हाला जास्त लागेल. इथं आम्ही 20% डिस्काउंट देत आहोत. लवकरात लवकर तुम्ही कॉल करून आपली ॲडमिशन बुक करू शकता. चला तर मग लवकरात लवकर तुमची ॲडमिशन बुक करा. समोरचा प्रश्न आपण आता पाहूया. बघा काय म्हटलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द आयदर द प्रेझेंट ऑर द विल ऑर शॉल फॉर्म. म्हणजे बघा, पहिल्यांदा प्रेझेंटमध्ये वापरायचा आहे आणि नंतर काय वापरायचं आहे, विल किंवा शॉल फॉर्ममध्ये आपल्याला वापरायचं, अशा पद्धतीचं आहे. मग आता कुठं काय वापरायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. हे आहे कंडिशनल सेंटेन्स. आय शॅल गिव्ह किंवा आय विल गिव्ह किंवा आय, अशा पद्धतीने गिव्हचा उपयोग करून आपल्याला हे सोडवायचं आहे. मग बघा, आय हॅव गिव्ह येत नाही. ओके, ज्यावेळेस बी आपण व्हेन पासून वाक्य जोडवणार आहोत. बघा, व्हेनच्या नंतरचं वाक्य जे आहे आपल्याला कसं असलं पाहिजे, व्हेनच्या नंतरचं वाक्य असलं पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे तुम्हाला आता सांगितलं हॅव किंवा हॅज प्लस V3 मध्ये असलं पाहिजे. व्हेनच्या नंतरचं वाक्य हॅव हॅज V3 कुठं आहे, विल गिवन हे चुकलेलं आहे. विल गिव्ह हे चुकलेलं आहे. आपण काहीच नाही सोडवलं. 1 सेकंदात आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. मग ह्या ट्रिक्स तुम्हाला कळाल्या पाहिजे. मी कसं काय सोडवा लागलो, तर ह्या ट्रिक्स शिकण्यासाठी तुम्हाला बॅचेस घ्यायच्या आहेत. ओके, ऑफलाईनही बॅचेस अवेलेबल आहे, ऑनलाईनही बॅचेस अवेलेबल आहे. मग बघा, विल गिव्ह, आय विल गिव्ह माय ओपिनियन. मी माझं तुम्हाला ओपिनियन. व्हेन यू हॅव गिव्हन युअर्स, ज्यावेळेस तुम्ही तुमचं मला ओपिनियन द्याल. या पद्धतीने, अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 काय म्हटलेला आहे, रिराईट द सेंटेन्स इन द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स युझिंग द ॲडव्हर्बल गिवन इन द ब्रॅकेट्स. या ब्रॅकेटमध्ये जे आपल्याला ॲडव्हर्ब दिलेलं आहे, ॲडव्हर्बल फ्रेज दिलेली आहे, त्या फ्रेजचा उपयोग करून आपल्याला काय करायचं इथं, तर आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला याचा उपयोग करायचा. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय आहे, शॅल किंवा विल. ओके, त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर बीन, हॅव बीन, अशा पद्धतीने पाहिजे. शॅल विल कुठं आहे बघा. पहिलं वाक्य जे आहे, पहिलं वाक्य जर आपण वाचतो म्हटलं, व्हेन यू विल अराईव्ह. बघा, आता याच्यामध्ये हे वाक्य चेंज होणार नाही. व्हेन यू विल अराईव्ह हे वाक्य ॲज इट इज राहील. व्हेन यू अराईव्ह आहे. बघा इथं व्हेन यू विल अराईव्ह, विल येणार नाही याच्यामध्ये, विल येणार नाही. व्हेन यू विल अराईव्ह असं येणार नाही. व्हेन यू अराईव्ह अशा पद्धतीने. हॅव बीन पिकिंग पहा. आणि व्ही प्लस ING बी पाहिजे, व्ही सोबत ING पाहिजे. इथं आहे विल हॅव बीन ING झालं. आपल्याला फ्युचर पाहिजे, विल पाहिजे. इथं लक्षात घ्या, हे तर येणारच नाही. कारण बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चौथ्याचं आहे की नाही. या पद्धतीने आपण विल हॅव बीन तर आलेलंच आहे, परंतु इथं जे आहे व्हेन यू विल अराईव्ह,
व्हेन यू विल अराईव्ह नाही पाहिजे, व्हेन यू अराईव्हच पाहिजे. आपल्याला ॲज इट इजच घ्यायचं आहे. इथं यू व्हेन यू विल झालेलं आहे म्हणून हे चुकणार, चौथं चुकणार. आपल्या प्रश्नाचं उत्तर पहिलंच राहणार आहे. अशा पद्धतीने आपण याला सहज सोडवू शकतो. ओके, समोरचा प्रश्न 5व्या क्रमांकाचा बघा काय म्हटलेला आहे. चेंज द सेंटेन्स फ्रॉम द ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे, ऍक्टिव्ह मधून आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे. तर काय करणार बघा, डझंट गॉड पनिश अस अवर सिन्स. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे की आपण ज्या वेळेस पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करतो, तर पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करत असताना ऑब्जेक्ट पहिले लिहितो, परंतु प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थक असेल तर इथं पहिले काय येईल, हॅव वर्ब येईल. हॅव वर्ब असेल तर हॅव वर्ब, त्याच्यानंतर जर ते नसेल तर मग WH वर्ड येईल. पण इथं WH वर्डनं नाहीच आहे, हॅव वर्बने सुरुवात आहे की नाही. मग इथं हेल्पिंग वर्ब त्याला आपण म्हणत असतो, हॅव वर्ब आपण त्याला म्हणत असतो. ओके, त्याच्यानंतर बघा ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट नंतर जे बी आहे V+3 थर्ड फॉर्म असला पाहिजे. वर्बचा थर्ड फॉर्म असला पाहिजे, V3 असलं पाहिजे, V3 असलं पाहिजे. V3 चेक करायचं आपल्याला. ओके, हां, आता मग बघा इथं आपण वाक्याची सुरुवात करत असताना अस हे ऑब्जेक्ट आहे. ओके, कोणाला करणार, गॉड. तर आपल्याला पनिश करणार याचा अर्थ लक्षात घ्या, पापासाठी. आपल्या सिन्स म्हणजे काय, पाप होते, पापासाठी आपल्याला पनिश करणार. तर कोणाला करणार, आपल्याला. आपण काय झालो इथं, कर्म झालं म्हणून आपण काय वापरणार इथं बघा. आता कर्म असेल तर इथं वाक्याची सुरुवात आरणनच व्हायला लागली आहे की नाही, आरणनच व्हायला लागली म्हणजे आरण तर राहीलच. मग वी होते, वी बी आहे इथं सर्व ऑप्शनमध्ये. आता बघा हॅव बीन येणार नाही. आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्मच पाहिजे. ओके, थर्ड फॉर्म पाहिजे असेल तर मग आपण काय करणार बघा, आरंट वी पनिश्ड बाय द गॉड अवर सिन्स. ओके, हॅव पनिश्ड नाही पाहिजे इथं, हॅव पनिश्ड इथं बी नाही पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आरंट वी पनिश्ड इथं पनिश झालं म्हणून इथं पनिश्ड यायला पाहिजे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आरंट वी पनिश्ड, हॅव पनिश्ड, हॅव बीन नाही पाहिजे आपल्याला. समजलं, या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सहज सोडू शकतो. कारण हे वाक्य जे आहे कशात मी असेल, सिंपल प्रेझेंट मध्ये आहे, तर आपल्याला सिंपल पास्ट करावं लागते. ओके, पॅसिव्ह मध्ये. चला समोरचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग पाहिजे. ब्युरोक्रेसी म्हणजे याला आपण म्हणतो नोकरशाही म्हणतो. ब्युरोक्रेसी, नोकरशाही आपण त्याला. क्रेसी म्हणजे काय, क्रेसी म्हणजे जे आपण नोकरशाही, हुकुमशाही म्हणत नाही का, त्याचा अर्थ होते क्रेसीचा अर्थ होते शाही. मग हे नोकरशाहीचा आहे. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर ब्युरोक्रेसी पाहिजे. ब्युरोक्रेसीचा ऑप्शन क्रमांक C आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. BUREAUCRACY हे ब्युरोक्रेसीचं ओरिजिनल स्पेलिंग आहे. ओके, गव्हर्नमेंट बाय दी ऑफिशियल्स आपण त्याला म्हणत असतो ब्युरोक्रेसी. ओके, चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. चूज द करेक्ट वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट इन द मिनिंग टू द कीवर्ड म्हटलं. आता बेनेवोलेंट म्हणजे काय होते, आपल्याला जवळचा शब्द पाहायचा आहे. बेनेवोलेंट याचा अर्थ तो होतो दयाळू होतो. त्याचा अर्थ एकदम काइंड पर्सन, जेंटल पर्सन, एकदम शांत, सगळ्याला म्हणजे मदत करणारा पर्सन पाहिजे आपल्याला. याचा अर्थ तुम्हाला समजला असेल सभ्य व्यक्ती कसा असेल, मग एकदम काइंड असेल, दयाळू असेल. काइंड म्हणजे काय, काइंड पाहायचं आपल्याला. ऑप्शन क्रमांक B आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे खर्चिक असेल. हेट्रेडेड म्हणजे काय होते, तर ज्याला म्हणजे नोटोरियस पर्सन म्हणतो आपण, ज्याला लोक काय करतात, हेट करतात, त्याला नोटोरियस पर्सन म्हणतो, आहे की नाही. अशा पद्धतीने सहज आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. त्यानंतर बघा 8वा प्रश्न काय म्हटलेला, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट इन द मिनिंग टू द अंडरलाइंड वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. सम पीपल्स आर फाउंड ऑफ leading a square settered life. आता म्हणजे याचा अर्थ काय होते, स्क्वेअर सेटर्ड लाईफचा अर्थ होते बघा, याचा अर्थ होते की आपल्याला म्हणजेच याच्यातून बहिष्कृत करणे, समाजातून बहिष्कृत करणे किंवा समाजाच्या अलग ठेवणे म्हणजे याला आपण काय म्हणणार, तर शेड्यूल्ड आपण म्हणत असतो. शेड्यूल्ड दलित अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो, आहे की नाही. शेड्यूल्ड
या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. त्यानंतर बघा 9वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्न 1 ते 2 सेकंदात सोडवतो आहोत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बघा चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन द गिवन वर्ड्स करेक्टली. एक्सप्लिसिट म्हणजे काय होते बघा, आपल्याला करेक्ट वर्ड पाहायचा. एक्सप्लिसिट म्हणजे याचा अर्थ होते जो एक्सप्रेस चांगला करू शकतो, जो चांगला वक्ता असेल, जो चांगला बोलू शकत असेल, आहे की नाही. एखादं स्टेटमेंट जे आहे तो क्लिअर कट देत असेल त्याला काय म्हणतो आपण, एक्सप्लिसिट म्हणत असतो. मग बघा प्रोहिबिटेड बाय लॉने त्याला काय, ट्रेड प्रोहिबिटेड बाय लॉ. आता याचा अर्थ एखादा ट्रेड आहे त्याला आपण लॉने काय केलं तर बंदी घातली. जसं की आता जनरल गोष्ट आहे, एखादा ट्रेड आहे, व्यापार आहे, जसं की आता ड्रीम इलेव्हन तुम्ही चेक केलं, आता IPLचं सीझन आहे, ड्रीम इलेव्हनला त्यांनी लॉद्वारे आपण काय केलं, बंदी घातलेली आहे, त्याला आपण म्हणणार. समजलं. आता याचा अर्थ काय होते, आपल्याला एक्सप्लिसिट म्हणजे बोलण्याहून आहे, एक्सप्लेन करणारा आहे की नाही. मग स्टेटमेंट एखादी गोष्ट आहे ॲब्सोल्युटली क्लिअर असेल, एखादी गोष्ट ॲब्सोल्युटली क्लिअर ते देत असेल तर हे काय होईल, तर हे होणार आहे एक्सप्लिसिटचा अर्थ. समजलं. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडू शकतो. त्यानंतर बघा 10वा प्रश्न काय म्हटलेला, पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. खालच्या शब्दातून आपल्याला काय करायचं आहे, तर आता जे बी लागते तिथं ते आपल्याला चेक करायचं. काय, टू एस्केप पनिशमेंट ही मस्ट अप्लाइज रिकामी जागा आता इथं आपल्याला दिलेली आहे. आता हे बघा, टू एस्केप पनिशमेंट ही मस्ट अपोलोजाइज. जर तुला म्हणजे जर त्यानं माफी नाही मागितली तर तुला पनिशमेंट केली जाईल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे तो. आता ही मस्ट अपोलोजाइज याचा अर्थ ऑर बी विल बी पनिश्ड. एक तर तू माफी माग, नाहीतर तुला काय होईल, पनिशमेंट करण्यात येईल, ऑर पनिश्ड. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे की नाही. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपण सहज सोडू शकतो. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिले विद्यार्थी मित्रांनो. एका प्रश्नात आपण सहज सोडू शकतो. जर तुम्हाला तलाठीची ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आपली, 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 999 रुपये त्याची फीज असणार आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची आहे गुगल प्ले स्टोरवर जाऊन. गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, तिथून ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करा. या पद्धतीचा लोगो तुम्हाला दिसेल. यामध्येही 1 वर्ष व्हॅलिडिटी तुम्हाला देत आहोत. वनरक्षकची बॅच तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल ही बॅच अवेलेबल आहे. त्यामध्ये विशेष कोणते शिकणार आहोत, अंकगणित ट्रिक्सनुसार, बुद्धिमत्ता ट्रिक्सनुसार, इंग्रजी व्याकरण एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजण्यासारखं, आणि मराठी व्याकरण. अशा पद्धतीनं संपूर्ण हे जे तलाठीचा कोर्स आहे फक्त 999 रुपयाला आहे. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कारण तयारी आतापासून करावं लागेल, तर कुठं तुमची तलाठी निघणार. खूप साऱ्या जागा आहेत, तयारी आतापासून करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.